अकोला शिवसेना शहर प्रमुख रमेशजी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे। आपल्यासोबत स्वतः रमेशजी गायकवाड आहेत, जे शहर प्रमुख आहेत, शिवसेना शहर प्रमुख। काय म्हणाल सर, तुमचं तिकीट आज नाकारलंय, नेमकं काय म्हणाल? आमचा तिकीट नाकारला। मी स्वतः शिवसेना शहर प्रमुख असून, मी तळागाळातला कार्यकर्ता असून या अकोला शहरामध्ये जेव्हापासून मी शिवसेना शहर प्रमुख झालो, मी अकोला शहरामध्ये शिवसेना उभी केली आहे। माझे अगोदर जे लोक होते त्यांना पूर्ण शिवसेना संपवली होती, पण मी एकमेव शहर प्रमुख असावा की मी ना आमचे उपप्रमुख अनेक इथे आहे, अनेक कार्यकर्ता, अनेक उपक्रम केले, सामाजिक कार्य केले, आंदोलन केले, निवेदन दिले, हिंदुत्वाचे मुद्दे उचलले। आज जेवढे मुद्दे मी उचलले असतील या अकोला जिल्ह्यात कोणी मुद्दे उचलले नाही। एवढं सगळं कार्य करत असतानाही आमचे पक्षात आणि काही अंतर्गत राजकारण असल्यामुळे इथली एक महिला जिल्हा प्रमुख आहे, तिनं व्यक्तिगत वाद घेऊन माझे तिकीट कापण्याचा 100% प्रयत्न केला आणि करून दाखवला। आणि असे माणसाला उमेदवारी दिली की ज्याचं नाव आम्हाला सुद्धा माहित नाही। नेमकं कोणाला उमेदवारी दिली? मी आता जर ऐकू राहिलो लोकांकडून की राजू बक्षे म्हणून असा कोणी काँग्रेसचा व्यक्ती होता, पहिले तो काँग्रेसचा कार्यकर्ता होता, ज्याला कधी वार्डात फिरला नाही, लोकांना नाव माहित नाही, असे माणसाला जातीवाद करून मराठी माणसाला तिकीट देणं नाही, गुजराती माणसाला तिकीट द्यायचं म्हणून असे माझ्याजवळ त्यांचे पुरावे आहे। आणि मराठी माणसं कसं घरी बसील आणि मराठी माणसाच्या हातात शिवसेनेचा कारभार राहिला नाही पाहिजे, हा सगळं सुनियोजित कट उषा विरक आणि त्यांचे सोबती लोकांना केला आहे। दरम्यान यांनी एक काँग्रेसचे जे पदाधिकारी होते त्यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय। दरम्यान आपल्यासोबत आणखीन उमेदवार आहेत। काय म्हणाल दादा, तुम्हाला उमेदवारी आतापर्यंत? दादा, जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना एल्गार केला आणि शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा अकोला जिल्ह्यात जेव्हा आमचे शशीभाऊ चोपडे 2-3 नेते जेव्हा शिंदे साहेबांजवळ गेले, त्यावेळेस सगळ्यात पहिला शाखा प्रमुख मी होतो। जेव्हा या शिंदे गटात यायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा मी शाखा प्रमुख, सगळ्यात पहिला शाखा प्रमुख आहे विशाल धोटे होता। माझी शाखा होती दादा, मी पक्षाचा लाडकी बहीण होतो, वयोवृद्ध होतं, मी सगळं पक्षाचे कामं केले दादा। पुऱ्या जुने शहरात पाहताल तर विशाल धोटे म्हणजे शिंदे साहेबाचा माणूस आहे दादा। आम्हाला लोकांना गद्दार म्हटलं त्यावेळेस, तरी दादा आम्ही त्यावेळेस सहन केलं। आज जे आम्हाला गद्दार म्हणतो दादा, त्याला तिकीट भेटले, सगळ्याला भेटले, आणि आम्ही दादा पक्षाचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते आज त्याच्यावर दादा अन्याय झाला। काल संध्याकाळपर्यंत संभाव्य यादीमध्ये माझं नाव सगळ्यात पहिला नंबर होते, आणि आज सकाळी माझ्या काही स्थानिक नेत्यांना त्याच्या काहीतरी आपसी वादामुळे व त्याच्या काहीतरी स्थानिक राजकारणामुळे आज या कार्यकर्त्याचा एक अन्याय झाला दादा। याच्यामुळे दादा आज पैसा जिंकला आणि सामान्य कार्यकर्त्याची दिली। शिंदे साहेब जे म्हणतात की एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, पण आज हा कार्यकर्त्यावर अन्याय आहे, और हा अन्याय हा शिंदे साहेबांपर्यंत दादा पोहोचला पाहिजे। आणि प्रत्येक पैसा सगळ्या गोष्टी नाहीये दादा। तर आज शिंदे गटाचे जे उमेदवार आहे त्याची दादा पैसा आणतात ते रेसमध्ये बी नाहीये कुठल्या, आणि जे रिअल उमेदवार होते ज्याने म्हणजे शिंदे साहेब तळागाळापर्यंत पोहोचले, लाडकी बहीण योजना असेल, प्रत्येक योजना ज्याने तळागाळापर्यंत पोहोचल्या, आज त्या उमेदवाराचे तिकीट कापण्यात आले। आणि जे स्थानिक जे अपक्ष फॉर्म भरणार आहे त्याला तिकीट दिले, आणि ते आज शिंदे गट उभे। आणि आज दादा आमच्याकडे लोक अशा चेहऱ्याने पाहत आहेत की बा की तुम्ही शिंदे गटाचा झेंडा घेऊन घुमले, तुम्ही शिंदे साहेबांसाठी हे केलं ते केलं, केवायसी केलं, लाडकी बहीण केली, आज तुम्हाला दिलं काय? आज तुम्ही गेले तर आज आम्ही गद्दार बी ठरलो ना, आज आम्ही सगळे ठरलो। आज आता आम्ही कोणाला तोंड दाखवायच्या याची राहिली नाही। आता आज मी प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली, आणि मी 100% लढणार, आणि मी लढणार दादा। मी एक कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता म्हणूनच लढणार। दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकतो प्रभाग क्रमांक 9 मधून धोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून। तसेच प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेना शहर प्रमुख रमेशजी गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान आता या दोघांच्या या उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आता ते पुन्हा माघारी घेतात का, किंवा ही लढाई ते पुन्हा तशीच सुरू ठेवतात का, हे सुद्धा काही दिवसात समजणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेचा योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।